ठीक आहे. डोर कसं ओपन करायचं, 4 बोटी टाकायची आपल्याला, 1 बोटी लावायची. ठीक आहे. डोरी जी ओपन होतो, डोर ओपन केल्यानंतर कपडे टाकताना चेक करून टाकायचे. कॉईन वगैरे असो, साडी पिन, गाडीच्या काही असतात ना, कपडे टाकताना चेक करून टाकायचे. ठीक आहे. कपडे धुणे झाल्यानंतर हारपडा असं ओढून घ्यायचा. ठीक आहे. इतकी जागा कॉटनच्या कपड्यांना पुसून घ्यायची. ठीक आहे. त्याच्याबरोबर हा काच बी पुसून घ्यायचा. ठीक आहे. डोर लावताना असं खालून लावायचं. तिथं फिल्टर असतं बघा, त्याला असं दाबून खोलायचं. ठीक आहे. याला खोलताना डाव्या साईडला खोलायचं. ठीक आहे. हे असं स्वच्छ, याला असं स्वच्छ ठेवायचं. प्रत्येक 8 दिवसाला याला साफ करायचं आपलं. ठीक आहे. नंतर याला असं लावून द्यायचं, याला फुल टाईट करायचं. हे ढिलं जर राहिलं की तुम पाणी लीक होऊन जाईल. ठीक आहे. लावून द्यायचं. ठीक आहे. हे आपलं ऑन ऑफचं बटन आहे, तिथून जर नाही झालं तर इथं तुम्ही ऑन ऑफ बी करू शकता. हा नॉब आहे, तुम्ही इकडे बी फिरू शकता, इकडे बी फिरू शकता. ठीक आहे. आता हे प्रोग्राम आहे आपले, कोणते प्रोग्राम कसं न्यायचं हे नॉब फिरायचं. हे बघा लेटेस्ट तुम्हाला. ठीक आहे. हा लाईट प्रोग्रामच्या हिशोबाने न्यायचा. जे बी प्रोग्राम लावायचा हे गोल फिरायचं हे बटन. ठीक आहे. प्रोग्रामच्या हिशोबाने लाईट न्यायचं. लाईट लिहिल्यानंतर इथं तुम्हाला स्टार्टचं बटन दिलेलं आहे. हे स्टार्टचं बटन आहे. कोणताही प्रोग्राम लावल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. तुम्ही नाही जर केली की मशीन चालणार नाही तुमची, जोपर्यंत तुम्ही चाली करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. कोणत्याही प्रोग्रामवर लाईट आणायचा आधी फिरून याला. जे बी कपडे धुवायचे असेल तुम्हाला त्याच्यावर लाईट आणायचा. ठीक आहे. इथं स्टार्टचं बटन आहे. ठीक आहे. आता आपले हे प्रोग्राम आहे. पहिला प्रोग्राम मी डेली म्हणजे डेलीचे कपडे आहे. ठीक आहे. याच्यात तुम्हाला सगळं दाखवलं डिस्प्लेवर. 5 किलो पर्यंत वेट दाखवलेलं, 1 तास दाखवलेलं, 40 डिग्री गरम पाणी दाखवले, 800 RPM दाखवले फिरायची. ठीक आहे. आता हे 5 किलो पर्यंत वेट कोरड्या कपड्यांचं वेट आहे. हे बघा सगळं दाखवले. हे 5 किलो पर्यंत वेट आहे. कारण की मशीन वजन गिजन काही करणार नाही. 40 डिग्री गरम पाणी घेते, 800 RPM फिरायला लागत तिला, म्हणजे शेवटला ड्रायची स्पीड असते आपली. ठीक आहे. 5 किलो पर्यंत वेट कसं टाकायचं, 1 ड्रेस 1 किलो पकडायचा. ठीक आहे. जीन्सची पॅन्ट असेल तर जीन्सची पॅन्ट सेपरेट 1 किलो पकडायची. साडी असेल साडी सेपरेट 1 किलो पकडायची. तुम्ही 5 पॅन्ट 5 शर्ट तुम्ही याच्यात टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये कपडे पूर्ण ड्राय होऊनच बाहेर येतील. तुम्हाला ड्राय करायचं काम पडणार नाही. ठीक आहे. दुसरा प्रोग्राम कॉटन. कॉटनचे कपडे असेल किंवा बेडशीट वगैरे धुवायचे असेल त्याच्यात तुम्ही धुवू शकता. त्याच्यात तुम्ही 8 किलो पर्यंत वेट टाकू शकता. तुम्हाला टायमिंग 1 तास 58 मिनिटं लागेल. ठीक आहे. 1 तास 58 मिनिट लागेल. 1000 RPM फिरायची घेते, 40 डिग्री गरम पाणी घेते. ठीक आहे. आता 1 तास 58 मिनिट 57 मिनिटं किती खूप झाले, बरोबर की नाही. तुम्हाला टायमिंग कमी करायचं. तिथं टाइम सेवर नाव दिलेलं तुम्हाला. ठीक आहे. याला फक्त एकदा तुम्ही टायमिंग कमी करू शकता. 12 वार तुम्ही टायमिंग कमी करू शकणार नाही. 1 तास 48. पहिले किती होतं, 1 तास 57 मिनिटं, म्हणजे किती मिनिटात फरक पडा, 10-1 मिनिटाचा फरक पडतो तुमचा. ठीक आहे. डबल बेडचे 2 बेडशीट टाकायचे याच्यामध्ये. सिंगलवाले असेल तर 3 टाकायचे. फक्त त्याच्यात डबलचं ब्लँकेट टाकायचं नाही याच्यामध्ये. जे आपलं थंडीचं वडतं ते जाड आपल्या 2 माणसाला उचलत नाही ते टाकायचं नाही. कारण की त्याची कॅपॅसिटी 30-35 किलो होतं, ते जमत नाही. कोणतीच मशीन घ्यायच्यापेक्षा भारी बी घेतली तरी ते जमत नाही, कारण की आपल्याला उचलत नाही. ठीक आहे. बाकी सगळे तुम्ही याच्यात टाकू शकता. तुम्ही 8 किलो पर्यंत वेट टाकू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. सर्वप्रथम सँटिक दिली, म्हणजे सँटिकची साडी असेल, डेली साडी असेल, तुम्ही याच्यात 5 किलो पर्यंत वेट टाकू शकता. त्याला बी 1 तास 58 मिनिट लागेल. टाइम सेवर जर तुम्ही टायमिंग केलं तुमच्या अजून 10 मिनिटं कमी होऊन जातात. ठीक आहे. बेबीअर म्हणजे लहान मुलांचे कपडे. लहान मुलांचे कपडे तुम्ही याच्यात 3 किलो पर्यंत टाकू शकता. त्याच्यामध्ये सगळं दाखवलं तुम्हाला डिस्प्लेवर. ठीक आहे. याला 7 डिग्री टेम्परेचर आहे. लहान लेकरं थोडे नाजूक असते त्याच्यामध्ये जास्त टेम्परेचर दिलेलं आहे या प्रोग्रामला. ठीक आहे. रिफ्रेश नवीन कपडे असते भरपूर दिवस आपण अलमारीत कपड्यामध्ये ठेवतो, बरोबर. आपण ड्रायक्लिंग कसे करतो तसं याच्यात तुम्ही रिफ्रेश करू शकता. एकच ड्रेस टाका लागतो तुम्हाला. याच्यात 1 किलो पर्यंत वेट 25 मिनिटांमध्ये होऊन जाईल. ठीक आहे. एक ड्रेस टाका किंवा एक साडी टाका याच्यामध्ये. याच्यामध्ये मशीन कपडे धुवून देणार नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इस्टीम तयार करून इस्टीम मध्ये तुम्हाला फक्त रिफ्रेश करून देणार. आपण थोडी ओली वस्तू कसं कोडून ठेवलं कसं वास येतो तसं याच्यात तुम्ही रिफ्रेश करू शकता त्याच्यात. ठीक आहे. रिन्स प्लस स्पिन ड्राय. समजा आज बाहेर कपडे धुतलेले आपण स्वच्छ पाणी खंगळून ड्राय करायचं असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही 8 किलो पर्यंत वेट टाकू शकता. ठीक आहे. बाहेर धुतलेले कपडे फक्त तुम्हाला पिळून काढायचे, निसरून काढायचे. समजा पाऊस किंवा भिजेल असतो ना, पिळून काढायचे, धुवायचे नाही आपल्याला. तुम्ही याच्यामध्ये 8 किलो पर्यंत वेट टाकू शकता. ठीक आहे. क्रेडल वॉश म्हणजे नाजूक टाईपचे कपडे, आपले वर्कवाले साडी असते, हेवी कपडे असते आपले नाजूकवाले, ते कपडे तुम्ही धुवू शकता. ठीक आहे. 2 ड्रेस टाका किंवा 2 साडी टाका. खिडकीचे पडदे वगैरे असते रिंगावाले इस्त्रीचे, ते बी तुम्ही या प्रोग्राम मध्ये टाकू शकता क्रेडल वॉश मध्ये. ठीक आहे. बोलकी खेळांच्या अंगावर म्हणजे लहान लेकरांच्या अंगावर टर्गेचे टायल वगैरे असतात आपले बघा, ते टावेल तुम्ही याच्यात धुवू शकता. ब्लँकेट असतील छोटे छोटे मऊ ते याच्यात तुम्ही 2 किलो पर्यंत टाकू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. एक्सप्रेस वॉश कमी खराब आणि कमी ड्रेस 2 किंवा 3 ड्रेस तुम्हाला अर्जंट जर लागत असेल तिथे 2.5 किलो पर्यंत वेट दिले तुम्ही 3 किलो पर्यंत वेट टाकू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. 15 मिनिटांमध्ये होऊन जाईल आपलं अर्जंट मध्ये 15 मिनिटांमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. हे बघून हे फ्री वॉश आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कम्फर्ट वगैरे द्यायचं असेल तुम्हाला कम्फर्ट वगैरे तुम्ही टाकू शकता आणि याच्यात लिक्विड टाकायचं. ठीक आहे.
पावडर यूज नाही करायचं जास्त तिला. ठीक आहे. चुकून समजा तुम्ही काढत लक्षात ठेवा, ही एक वाली बाजू आपल्या साईडला पाहिजे आणि ही 2 वाली बाजू त्या साईडला पाहिजे. तुम्ही चुकून जर असं टाकसान हे लॉक होऊन जाईल, याला डायरेक्ट तोडून काढू लागेल ना. याला काढायचं काम पडत नाही सहसा, काढत नाही. पण एखाद्या काढत लक्षात ठेवायचं ही एक वाली बाजू आपल्या साईडला पाहिजे. ही दिसते तुम्हाला.